नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ताने सागरला रेडी झालेलं पाहिलं असतं, त्यामुळे ती तिच्या घरातल्या नवीन मोलकरणीकडे येत तिला विचारते, सागर सरांचे कपडे धुवून झाले, रुमालाला इस्त्री करून झाली, घरात एवढं सुरू असताना तुला कळत नाहीये का? आणि ते सगळ्यानंतर तू हे असं वागतीयस. तर त्यांची ती नवीन मोलकरीण म्हणते, खरंच ताई, मला नाही माहिती हे सगळं कोणी केलंय. तेवढ्यात तिथे बापू येतात आणि बापू विचारतात की काय झालंय. तर लगेच मुक्ता बापूंकडे येत त्यांना म्हणते, बघा ना बापू, हिने सागरच्या कपड्यांना इस्त्री केलीये, रुमालांना इस्त्री केलीये. तर लगेच त्यांची नवीन मोलकरीण त्यांच्याकडे येत म्हणते, नाही हो, मी खरंच सांगते, मी काही नाही केलं. आधीच मला दादूची लई भीती वाटतीये. तर बापू मुक्ताला म्हणतात, नाही सुनबाई, हिनं काही नाही केलं. आपल्याकडे वरून एक आणि आतून एक करणारी अशी कमी माणसं आहेत का आपल्या घरात? आता त्याच्या आईचंच बघा, मला खात्री आहे तिनंच कपडे इस्त्री करून दिले असणार. तेवढ्यात तिथे इंद्रा येते. तर इंद्राने बापूंचं हे बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहीर आणि मिहिका एकमेकांना भेटलेले असतात. मिहीर म्हणतो, बरं झालं तुम्हाला भेटायला आली, कारण मला तुझ्याशी बोलायचंच होतं. तर लगेच मिहिका म्हणते, मी तुझ्याशी इथे गप्पा मारायला नाही आलीये, मला मुक्ताताई आणि जिजूंबद्दल बोलायचंय. ते दोघे अजून भांडायची थांबतच नाहीयेत. निदान त्यांना सईची कस्टडी मिळालीये, सईसाठी तरी नको भांडायला. तेवढ्यात मिहिकाचं लक्ष समोर पाणीपुरीवाल्याकडे जातं. तर हे मिहीरला देखील समजतं. मिहीर लगेच मिहिकाला म्हणतो, मी काय म्हणतोय, एवढा गंभीर विषय मुक्ता दादूस, तर आपण पाणीपुरी खात खात डिस्कस करूयात. तर लगेच मिहीर मिहिकाला पाणीपुरी खाण्यासाठी तिकडे घेऊन जातो. पाणीपुरीवाला पाणीपुरीची प्लेट देतो, पण त्याने गोड बनवलेली असते. त्यामुळे मिहीर म्हणतो, अहो यांना गोड नाही तर तिखट लागते, आता ही तिखट बनवा. मिहीरचे बोलणं पाहता लगेच मिहिका स्वतःशी म्हणते, याला अजून माहितीये की मला पाणीपुरी तिखट आवडते. पण मिहिका नाही, स्वतःला कंट्रोल कर. आता पुन्हा याच्या प्रेमात नाही पडायचं, पुन्हा त्या डेंजर झोन मध्ये नाही जायचं. त्याचा मिहीर असो किंवा मागचा विहीर, तू आता फक्त ताईवरती कॉन्सन्ट्रेशन कर. त्यानंतर इकडे दुसरीकडे इंद्रा सगळ्यांवरती ओढत म्हणते, अरे वा, काय टीम आहे, नवीन मोलकरी, हिनं सगळ्यांना काय खाऊ घातलंय हे आई एकविरेलाच माहिती, चांगली चुगली करताय. तर बापू इंद्राला म्हणतात, इंद्रा वाटेल ते बडबडू नको, आम्ही फक्त सागरचे कपडे इस्त्री कोणी केले एवढंच विचारतोय. तर इंद्रा म्हणते, मग माझं नाव कशाला घेताय, इथचं नाव घ्या ना. इंद्रा त्यांच्यावरती खूप ओरडून रागातच तिकडनं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहीर मिहिकाकडे पाणीपुरीची प्लेट देत म्हणतो, त्यांनी तुमच्यासाठी स्पेशल पाणीपुरी बनवली, आता तरी घ्या. मिहिका म्हणते, मला नाही खायचे, तूच खा. मिहीर म्हणतो, अगं तुला माहितीये की मला तिखट सहन नाही होत, इतक्या लवकर विसरलीस? तर मिहिका म्हणते, हो विसरले, आणि मला ते लक्षातही नाही ठेवायचं. मिहिका मिहीरवरती ओढत म्हणत असते, आणि मिहीर तू हे काय करतोयस, हे काय चॅट वगैरे लावून खात बसलायस, इथे आपण सिरियस बोलतोय काहीतरी, तू चल बरे लवकर. लगेच मिहिका त्याला तिकडनं घेऊन जाते. मिहिका म्हणत असते, अरे एवढा महत्वाचा विषय आणि तुला सिरियसनेस कसा नाही? तर मिहीर म्हणतो, अरे आधी आपण पाणीपुरी खाऊन घेऊयात. ते दोघेही रस्त्याच्या मधोमध उभे असतात. तेवढ्यात तिकडनं एक गाडी येते आणि ती मिहिकाच्या अंगावरती जायला लागते. पण मात्र मिहीर लगेच तिला तिथनं बाजूला करतो. पण बाजूला करत असताना मिहिका मिहीरच्या अंगावरती जाते. त्यानंतर मिहीर विचारतो, तू ठीक आहेस ना? तर मिहिका म्हणते, अरे काय चाललंय तुझं हे मिहीर, इथे मी काहीतरी महत्वाचं बोलायला भेटलीये ना, आणि तू चान्स मारतोयस माझ्यावरती. तर लगेच मिहीर मिहिकाला म्हणतो, काय चाललंय ग तुझं, तुझे डोळेच दुसरं सांगतायत, तू दुसरं सांगतीये. तुला पाणीपुरी खायची होती ना, म्हणून मला वाटलं की पाणीपुरी खाऊयात, मला पण काही इंटरेस्ट नव्हता पाणीपुरीमध्ये. मिहीरचं हे सगळं बोलणं ऐकताच मिहिका चिडते आणि मिहीरवरती ओढत म्हणते, बरं ठीक आहे, त्यांच्या दोघांना कसं एकत्र आणायचं ते मी बघते, तुझी काही गरज नाहीये मला. आणि मिहिका मिहीरचं काहीच न ऐकून घेता रागाने तिकडनं निघून जाते. मिहिका गेल्यानंतर मिहीर स्वतःशीच म्हणतो, सईसाठी दादूस आणि मुक्ता एकत्र यायला हवेत, पण त्यांच्या आधी आपण एकत्र यायला हवं हे तुला कधी कळणार आहे? त्यानंतर इकडे दुसरीकडे स्वाती कोपऱ्यात येऊन फोनवरती बोलत असते. स्वाती म्हणत असते, आज मी थोडक्यात वाचलीये, त्या मुक्ताला माझ्यावरती डाऊट आला होता, सांभाळूनच राहायला हवं, खूप शानी आहे ती, सावध राहायला पाहिजे. कधीपर्यंत चालणार आहे हे सगळं, किती दिवस झालेत माहितीयेत का तुला? तर स्वाती म्हणते, कसला प्लॅन? तर तो माणूस स्वातीला सगळा प्लॅन समजावून सांगतो. प्लॅन ऐकल्यानंतर स्वाती म्हणते, नाही हा खूप रिस्की आहे, पण मी बघते, करते काहीतरी. त्यानंतर स्वाती फोन ठेवून देते. त्यानंतर इकडे दुसरीकडे इंद्रा मिहीरला फोन लावते आणि मिहीरला म्हणत असते, जगातले सगळेच जण माझ्या सागऱ्याला चुकीचं ठरवतायत, आणि तुला माहितीये का या ग्रुपचे लीडर कोण आहेत? तर सागरचे पप्पा, आणि याचा झेंडा कुणी हातात घेतलाय माहितीये? तुझ्या वहिनीनं. मिहीर इंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण इंद्रा काय त्याचं काही ऐकतच नाही आणि स्वतःशीच बोलत असते, आता एक काम कर,
थोड्या वेळानं गाडी घेऊन आपल्या घराकडे ये. आता हे तुझं माझं सिक्रेट आहे, हे कोणाला सांगू नकोस. इंद्रा म्हणत असते, तू पटापट ये, मी तुला डबा देते. मी माझ्या पोरासाठी बटाट्याचं कालवण केलंय. पण मात्र इकडे मिहीर केबिनमध्ये येतो तर मिहीर पाहतो की तिथे ऑलरेडी टेबलवरती डबा आलेला असतो. मिहीर इंद्राला म्हणतो, अगं मावशी, पण मला त्याची गरज नाही वाटत आहे. इथे 3 डबे ऑलरेडी आलेत. हे सगळं ऐकताच इंद्राला देखील प्रश्न पडतो की असे डबे सागर कुठून मागवत असेल. मिहीर सांगत असतो, अगं कोबीची भाजी पाठवलीये. मिहीर सांगतो, अगं हॉटेलमधून किंवा केटरिंग सर्व्हिसमधून नाही मागितलंय, हे घरगुती आहे. मिहीर भाज्यांची टेस्ट घेऊन पाहतो आणि इंद्राला म्हणतो, ग हे सगळं घरचंच आहे. इंद्रा म्हणते, थांब मिहीर, मी तुला नंतर फोन करते, आणि फोन ठेवून देते. फोन ठेवल्यानंतर इंद्रा स्वतःशीच म्हणते, ही मुक्त डबल गेम तर नाही खेळत आहे ना? आमच्या घरून जर कुणी पाठवायचं म्हटलं तरी अशी भाजीपोळी नाही पाठवणार, पण वांग्याचं भरीत म्हणजे इच्छाच कडचं आहे. तुला काय वाटलं कोणाला कळणार नाही? थांब आता बघतेस तुला. त्यानंतर इकडे इंद्रा मुक्ताकडे येते आणि तिच्यावरती ओढत म्हणते, काय गे सुनबाई, तुझं चाललंय काय? मला ना सगळं समजलंय. स्वतःच्या नवऱ्याविषयी माझ्याच नवऱ्याचे कान भरतेस, घरात त्याला उपाशी ठेवतेस आणि स्वतःच्या आईच्या घरून डबा पाठवतेस. तर मुक्ता इंद्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अहो मी नाही केलंय काही, सागरला डबा नाही पाठवलाय मी. आणि मुळात ते जे खातात ना ते मला माहिती सुद्धा नाहीये कसं बनवतात. तर लगेच इंद्रा मुक्तावरती ओढत म्हणते, बनवतात कसं हे नाही माहिती तुला, पण समोरच्याला तुला येडा बनवता बरोबर येतं. खरं खरं सांग, ती वांग्याची भाजी, कोबीची भाजी तुझ्या आईच्या घरून आणलीस ना करून? तुला त्याला जेवायलाच घालायचं होतं तर इथे का बंदी केली? म्हणजे आम्ही आमच्या पोराला शिक्षा द्यायची आणि तुझ्या आईकडून त्याची लाड करून घ्यायचेस. तर मुक्ता इंद्राला समजावत सांगत असते, 1 मिनिट मम्मी, मी कशाला त्यांना डबा पाठवेल? मी कशाला त्यांचे लाड करेल? त्यांचे लाड करावेत असं काही वागतायत का ते? इंद्रा मात्र म्हणत असते, तुला काही दुसरा विषय नसला ना, तुला माझ्या पोराच्या चुका दिसतात. पण मी इंद्रा कोळी, तुझ्या शब्दावरती माझा नवरा फसत असेल पण मी नाही फसणार. मुक्ता सांगण्याचा प्रयत्न करत असते, अहो पण मी त्याच्यासाठी वांग्याचं भरीत बनवलंच नाहीये. आता मला तुम्हीच सांगा, मी सकाळपासून तुमच्या समोरच आहे ना. सईला रेडी केलं, तिला शाळेत पाठवलं. तर इंद्रा देखील विचार करते, अगं दिवसभर तर तू घरातच होतीस, आता सागरला लपवून डबा कोणी पाठवला? तर मुक्ता सांगू लागते, अहो मम्मी, मी पण तेच शोधतीये. त्यांचे कपडे इस्त्री केलेले असतात, धुतलेले असतात, त्यांच्याकडे रोज डबा असतो. हे सगळं करतंय तरी कोण? त्यानंतर इकडे दुसरीकडे तेवढ्याच समोरून स्वाती बॅग घेऊन येते. तर मुक्ता लगेच तिच्याकडे जात तिला विचारते की स्वाती ताई, तुम्ही यांच्या कपड्याला इस्त्री करतायत का? त्यांना डबा करून देतायत का? पण त्यांना त्यांची चुकीची जाणीव व्हायला हवी ना. तर लगेच स्वाती म्हणते, माझ्याकडे ना वेळ नाहीये तुमच्या हे जे काही शिक्षा भिक्षा आहे ना त्या करायला. स्वाती इंद्राला म्हणते, कोमल कुठे? मला जरा ती बॅग भरायला मदत करेल, आणि बेबीचा पासवर्ड जरा तुझ्या लॉकरमध्ये तेवढा दे ना मला. तर लगेच इंद्र विचारते, कुठे चालली आहेस तू? तर स्वाती म्हणते, दुबईला, यांचा फोन आला होता तर अर्जंट बोलावलंय. तर मुक्ता विचारते, सॉरी पण सगळं ठीक आहे ना? सॉरी, पण मला स्वाती म्हणत होती की तुमचे मिस्टर तिथे PG मध्ये राहतात, तर तिथे 2-4 जण आहेत. मग बाळाला आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल नाही जाणार का? तुम्ही कसं ॲडजस्ट कराल? तर स्वाती म्हणते, माझा नवरा मला कुठेही ठेवेल, रस्त्यावरती जरी ठेवलं तरी मी ॲडजस्ट करेल, पण तुला काय करायचंय? तुला जिथं तिथं ना खुपसायचंच असतं का? स्वाती म्हणते, अगं मम्मी, हे बोलवत आहेत तर जायला नको का? तर इंद्रा लगेच स्वातीकडे जात म्हणते, स्वाती तुला जायचंय ना तर तू जा, पण अगं एवढ्याशा बॅगेत तुझे कपडे, बेबीचे कपडे कसे बसणार आहेत? तेवढ्यात तिथे शाळेतनं सई घरी येते. लगेच सई ओढत म्हणते, मला ना खूप भूक लागलीये, मला काहीतरी खायला द्या. लगेच मुक्ता सईकडे येते, तिचे शूज काढते. मुक्ता सईला म्हणत असते, तू तुझ्या टीचरला माझा निरोप दिला ना? तर सई म्हणते, हो दिला. टीचर बोलल्या की येऊ दे तुझ्या आईला. मुक्ता विचारते, आज होमवर्कमध्ये काय आणलंय? तर सई म्हणते, नाही, आधी मला खायला दे, मला नूडल्स दे, खूप आवडतात मला. सई म्हणत असते, तू मला आत्ताच्या आत्ता नूडल्स बनवून दे. मुक्ता म्हणत असते, अगं सई, तुला माहितीये का, आत्ता आपल्या आजीनं खूप छान स्वयंपाक केलाय, तर आपण आजीने केलेलं खाऊयात का? मग मुक्ताई तुला संध्याकाळी नूडल्स बनवून देईल. त्यानंतर त्या दोघीही रेडी होण्यासाठी जातात. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी किचनमध्ये किराणा पाहत असते. तर माधवी खूप बारकाईने पाहत असल्यामुळे तेवढ्यात तिथे पुरुषोत्तम येतो आणि माधवीला म्हणतो, एखादा शिक्षक त्याच्या मुलांचे पेपर तपासत असल्यासारखे ते काय पाहताय? तर माधवी म्हणते, अगं शंका होती मला, म्हणजे हा फिश फ्राय मसाला आहे. हे सगळं पुरुषोत्तमही पाहतो आणि आश्चर्याने माधवीला विचारतो, गोखल्यांच्या किचनमध्ये हा फिश फ्राय मसाला काय करतोय? मुळात हा फिश फ्राय मसाला गोखल्यांच्या किचनमध्ये आणि तुझ्या हातात काय करतोय? माधवी म्हणते, अरे असू दे रे, कोणी खास पाहुणे आले तर बरं असतं असलेलं. तर पुरुषोत्तमला देखील प्रश्न पडतो की हे सगळं काय चाललंय. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
मुक्ताला देखील हे काय चाललंय काही समजत नसतं. तर मुक्ता माधवीकडे येते. तर मुक्ता समोर पाहते की सागर मस्त टेबलवरती बसून जेवण करतोय. हे सगळं पाहता मुक्ता स्वतःशीच म्हणते, हा कडू कोळी इथे काय करतोय? तर तिथे इंद्रा आणि मिहिका देखील येतात. इंद्रा हे सगळं पाहता इंद्रा भयंकर चिडते आणि माधवीवरती ओढत म्हणते, हे सगळं काय चाललंय? जगातली तू पहिली सासू असशील की जिने जावयाला फितवलंय. इंद्रा वाटेल ते बोलत असते, पण मात्र सागर ओरडत म्हणतो, शांत हो आई, तुला माहितीये का आज माझं मन आणि पोट फक्त यांचं अन्न खाऊन भरलंय. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.